मित्रांनो, विचार करा, ज्या बापाने स्वतःच्या रक्तातून सिंचन करून मुलाला मोठं केलं, त्याला उच्च शिक्षण दिलं, त्याच मुलाने जेव्हा सत्तेच्या आणि लालचेच्या नशेत आंधळ होऊन स्वतःच्या बापाला भ्रष्टाचाराच्या खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवण्याची तयारी केली, कारण कारण त्या मुलाला एक भ्रष्ट मंत्र्यासोबत मिळून राज्याचा नवा गृहमंत्री बनायचं होतं. पण जेव्हा कोर्टाच्या भर पटलावर त्या 68 वर्षाच्या बापाने आपली 30 वर्ष जुनी लाल फाईल उघडली, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे सरकार हादरले. मंत्र्यांचे धाबे दणाणले आणि तो अहंकारी मुलगा बापाच्या पायावर रडत पडला. पण शेवटी त्या स्वाभिमानी बापाने न्यायालयाकडे अशी एक गोष्ट मागितली, जी ऐकून न्यायाधीशाच्याही डोळ्यात अश्रू आले. काय घडलं त्या दिवशी आणि त्या फाईलमध्ये असं काय गुप्त रहस्य होतं, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्रातील एक शांत आणि ऐतिहासिक शहरात दिनंतराव पाटील नावाचे एक अत्यंत आदरणीय, प्रामाणिक आणि स्वाभिमानी गृहस्थ राहत होते. दिनंतराव हे राज्य सरकारच्या महसूल आणि गृह विभागात एक वरिष्ठ विशेष अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या 35 वर्षाच्या नोकरीच्या काळात त्यांनी अनेक राजकीय दबाव अनुभवले, कोट्यावधीच्या लालचीचे ऑफर नाकारले, पण कधीही आपल्या प्रामाणिकपणेशी तडजोड केली नाही. त्यांच्या पत्नीने अनेक वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या एकुलता एक मुलगा समीर याला आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका बजावून लहानचे मोठे केले. दिनंतरावांची एकच इच्छा होती, समीरने खूप शिकावे आणि समाजासाठी काहीतरी चांगले काम करावे. समीर अभ्यासात अत्यंत तल्लख होता. त्याने लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. पण जसा जसा समीर मोठा होत गेला, तसा तसा त्याच्या मनात पैशाची, सत्तेची आणि ग्लॅमरची अफाट हाव निर्माण झाली. परत आल्यानंतर समीरने राजकारणात आणि मोठ्या व्यावसायिक वर्तुळात प्रवेश केला. त्याच्यासोबत मैत्री झाली ती राज्याचे शक्तिशाली आणि भ्रष्ट गृहमंत्री सूर्यकांत शिंदे यांच्याशी. सूर्यकांत शिंदे हे राजकारणातील असे नाव होते, ज्यांच्या नावावर शेकडो बेकायदेशीर जमिनींचे ताबे, घोटाळे आणि गैरव्यवहार नोंदवले गेले होते. समीरला सूर्यकांत शिंदेच्या सहवासात राहून लवकरात लवकर आमदार आणि नंतर मंत्री बनायचे होते. पण या सर्व प्रवासात समीरला एकच गोष्टीचा अडथळा वाटत होता, आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे वडील दिनंतराव. दिनंतराव निवृत्त झाले तरी शासनाच्या अनेक गुप्त तपास समितीच्या प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत होते. त्यांच्याकडे महसूल आणि गृह खात्यातील गेल्या 30 वर्षांच्या अशा अनेक गोपनीय फाईल्स होत्या, ज्या जर बाहेर आल्या तर अनेक बड्या नेत्यांच्या राजकीय भविष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकत होते. एका रात्री सूर्यकांत शिंदेच्या आलिशान बंगल्यावर एक अत्यंत गुप्त बैठक पार पडली. सूर्यकांत शिंदे यांनी समीरच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, समीर, येणाऱ्या निवडणुकीत तुला आमच्या पक्षाकडून तिकीट मिळेल आणि विजय मिळताच तुला थेट राज्यमंत्रीपद दिले जाईल. पण त्याआधी मला एक गोष्ट हवी आहे. तुझ्या बापाकडे असलेली ती लाल सील असलेली गुप्त फाईल, त्या फाईलमध्ये माझ्या आणि माझ्या भागीदारांच्या 3000 कोटीच्या जमिनीच्या घोटाळ्याचे मूळ कागदपत्रे आहेत. ती फाईल जर तू माझ्या हातात दिलीस तर समज तुला मंत्री बनण्याचा रस्ता मोकळा झाला. समीरच्या डोळ्यात सत्तेची नशा स्पष्ट दिसत होती. त्याने विचार केला, बाबा तर आता म्हातारे झाले आहेत. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपून काय मिळवले? एक साधा बंगला. जर मी मंत्र्याची ही अट पूर्ण केली तर माझे आयुष्य बदलून जाईल. समीरने आपल्याच बापाविरुद्ध कट रचायला सुरुवात केली. एका रविवारी जेव्हा दिनंतराव पूजेसाठी देवळात गेले होते, तेव्हा समीरने त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत स्टडी रूम जाऊन ती गुप्त लाल फाईल शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती फाईल सध्या तिजोरीत नव्हती. समीरने नवीन डाव आखला. त्याने आणि सूर्यकांत शिंदेच्या माणसांनी मिळून दिनंतरावांच्या नावावर खोटे बँक खाते उघडले आणि त्यात विदेशी कंपनीकडून 5 कोटी रुपयांचा लाच जमा झाल्याचे भासवायला सुरुवात केली. इतकेच नाही तर दिनंतरावांच्या घराच्या संगणकातून आणि फाईल्समधून सरकारी गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याचा खोटा पुरावा तयार केला. दुसऱ्याच दिवशी सकाळी राज्याच्या विशेष तपास पथकांची एटीएस क्राईम ब्रांच गाडी दिनंतरावांच्या घरासमोर येऊन थांबली. सकाळी 8 वाजता जेव्हा अधिकारी घरात शिरले, तेव्हा दिनंतराव आपल्या साध्या कपड्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. तपास अधिकाऱ्यांनी पुढे होऊन सांगितले, दिनंतराव पाटील,
तुमच्यावर देशद्रोहाचा आणि 3,000 कोटींच्या सरकारी घोटाळ्याचा लाच घेतल्याचा गंभीर आरोप आहे. तुमच्या घरातून आणि खात्यातून याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. दिनंतरावांना धक्का बसला. त्यांनी अत्यंत शांतपणे विचारले, माझ्या 35 वर्षाच्या सेवेत मी कधी 1 रुपयांची लाच घेतली नाही. हे पुरावे कुठून आले? तितक्यात समीर बाहेर आला. त्याने चेहऱ्यावर खोटे दुःखाचे भाव आणले आणि अधिकाऱ्यांसमोर ओरडला, अरे बाबा, तुम्ही हे काय केले? मला वाटले होते की तुम्ही प्रामाणिक आहात, पण तुम्ही पैशासाठी देश विकला. मला तुमचा मुलगा म्हणून सांगताना लाज वाटते. दिनंतरावांनी आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहिले. एक निष्णांत अधिकारी असल्यामुळे त्यांना एका सेकंदात समजले की हा संपूर्ण बनाव कोणाचा आहे. आपल्याच पोटच्या मुलाने सत्तेसाठी, खुर्चीसाठी आपल्या बापाच्या पाठीत खंजीर उपसला होता. दिनंतरावांच्या डोळ्यातून एका अश्रूचा थेंब खाली सांडला, पण त्यांनी तो लगेच पुसला. त्यांच्या चेहऱ्यावरचा हतबलपणा गायब झाला आणि एक अत्यंत कठोर, करारी भाव आला. त्यांनी पोलिसांना म्हटले, मला घेऊन चला, पण लक्षात ठेवा, सत्याचा पराजय कधीच होत नसतो. दिनंतरावांनी जेलमध्ये डांबण्यात आले. वृत्तवाहिन्यांवर, न्यूज चॅनल बातम्या पसरल्या. माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा 3,000 कोटींचा घोटाळा स्वतःच्या मुलानेच उघड केला. बापाचा भ्रष्टाचार. समीर रात्रीच्या रात्री स्टार नेता बनला. त्याला सूर्यकांत शिंदेच्या पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट आणि मंत्रिपदाचे आश्वासन जाहीर झाले. 3 आठवड्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात हायकोर्ट या खटल्याची अंतिम सुनावणी आयोजित करण्यात आली होती. कोर्टरूम तुडूंब भरली होती. सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, वकील, पोलीस अधिकारी आणि खुद्द गृहमंत्री सूर्यकांत शिंदे आपल्या समर्थकासह उपस्थित होते. समीर समोरच्या बाकावर अत्यंत एकटींत बसला होता. त्याला वाटत होतं की आज बापाला जन्मठेपेची शिक्षा होईल आणि त्याचा मार्ग कायमचा निष्कंठ होईल. न्यायाधीश महोदयांनी कामकाज सुरू केले. सरकारी वकिलांनी सूर्यकांत शिंदेच्या सांगण्यावरून जोरदार युक्तिवाद केला. माय लॉर्ड, आरोपी दिनंतराव यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून 3,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांचे स्वतःचे सुपुत्र समीर या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायाधीशांनी दिनंतरावांकडे पाहिले. आरोपीला स्वतःच्या बचावात काही सांगायचे आहे का? दिनंतराव कटघऱ्यात उभे राहिले. त्यांच्या हातात एक जुनी कापडी लाल सील असलेली गुप्त फाईल होती. जशी दिनंतरावांनी अत्यंत शांत आणि धीरगंभीर आवाजात बोलण्यास सुरुवात केली. माय लॉर्ड, मी आज माझ्या बचावासाठी इथे उभा नाही. कारण ज्या बापाचा मुलगाच त्याचा सौदा करतो, त्याला स्वतःचा बचाव करण्याची गरज उरत नाही. हे ऐकताच कोर्टात शांतता पसरली. समीरने मान खाली घातली. दिनंतराव पुढे म्हणाले, माझ्यावर आरोप आहे की मी 3,000 कोटींचा घोटाळा केला. पण माय लॉर्ड, ही जी लाल फाईल माझ्या हातात आहे ना, ही साधी फाईल नाही. ही महाराष्ट्र शासन गोपनीय महसूल चौकशी अहवालाची मूळ फाईल आहे, जी 30 वर्षापूर्वी मी स्वतः तयार केली होती. दिनंतरावांनी ती लाल फाईल उघडली आणि तिचे पाने उलटवायला सुरुवात केली. माय लॉर्ड, या फाईलमध्ये 1995 सालापासून जे आजपर्यंत ज्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन हडपल्या, बेकायदेशीर शस्त्राची तस्करी केली आणि परदेशी बँकांमधून काळा पैसा दडवला, त्या सर्वांचे मूळ पुरावे, त्यांच्या सह्या आणि डिजिटल पुरावे नोंदवलेले आहेत. न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. काय? दिनंतरावांनी बोर्ड दाखवून थेट सूर्यकांत शिंदेकडे पाहिले. या फाईलमध्ये पहिले प्रकरण आहे, श्रीमान सूर्यकांत शिंदे. ज्या 3,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे, तो घोटाळा मी नाही, तर सूर्यकांत शिंदे यांनी स्वतःच्या 5 बनावट कंपन्यांच्या नावाने केला आहे. आणि ज्या खात्यात 5 कोटी जमा झाले, ते खाते माझ्या नावाने उघडण्यासाठी आणि माझ्या डिजिटल सह्या चोरण्यासाठी ज्या व्यक्तीचा वापर करण्यात आला, तो व्यक्ती दुसरा कोणी नसून माझा स्वतःचा मुलगा समीर आहे. कोर्टात एकच खळबळ उडाली. सूर्यकांत शिंदेचा चेहरा पांढरा पडला. समीर थरथर कापू लागला. दिनंतरावांनी फाईलमधील मुख्य पुरावे आणि डिजिटल फॉरेन्सिक रिपोर्ट
न्यायाधीशांच्या टेबलावर ठेवले. माय लॉर्ड, माझ्या मुलाला वाटले की त्याने माझ्या अभ्यासाच्या खोलीतून ही फाईल चोरली, पण त्याला हे माहीत नव्हते की जो अधिकारी 35 वर्ष सरकारी गुप्तचर विभागात काम करतो, तो मूळ फाईल घरात कधीच ठेवत नाही. ज्याने जी फाईल चोरली होती ती फक्त एक जाळं होतं. दिनंतरावांचा आवाज सिंहासारखा घुमला. या फाईलमध्ये केवळ सूर्यकांत शिंदेचे नाही, तर आजच्या सरकारमधील 12 आजी-माजी मंत्र्यांचे आणि 50हून अधिक सनदी अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे कच्चे चिट्टे आहेत. जरी फाईल सार्वजनिक झाली तर आजच्या आज हे सरकार कोसळेल. हे ऐकताच संपूर्ण कोर्टात सन्नाट पसरला. न्यायाधीशांनी त्वरित फाईलची पाहणी केली आणि फॉरेन्सिक टीमला पुरावे तपासण्याचे आदेश दिले. 10 मिनिटात अहवाल आला. सर्व पुरावे 100% खरे आणि अधिकृत होते. न्यायाधीशांनी एका क्षणात निर्णय दिला. न्यायालय दिनंतरावा पाटील यांचे सर्व आरोपातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त करत आहे आणि या लाल फाईलमधील पुराव्यांच्या आधारे गृहमंत्री सूर्यकांत शिंदे, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कट रचणाऱ्या समीर पाटील यांना तात्काळ अटक करण्याचा आदेश देत आहे. पोलीस अधिकारी सरसावले. त्यांनी सूर्यकांत शिंदे आणि समीरच्या हातात बेड्या ठोकल्या. समीरच्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्या मंत्रिपदासाठी, ज्या पैशासाठी त्याने स्वतःच्या बापाला विकण्याचा प्रयत्न केला होता, तोच पैसा, तीच सत्ता आणि तेच मंत्रिपद एका रात्रीत मातीत मिळाले होते. समीर रडत रडत बेड्या घातलेल्या हातांनी दिनंतरावांच्या पाया पडला. बाबा, मला माफ करा. सत्तेच्या नशेत मी आंधळा झालो होतो. मला वाचवा बाबा. मला जेलमध्ये जायचे नाही. समीर ढसाढसा रडू लागला. दिनंतरावांनी आपल्या मुलाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक थेंब अश्रू आला, पण तो दयाळूपणाचा नव्हता, तर एका बापाच्या दुःखाचा होता. त्यांनी हळूच आपले पाय मागे घेतले. न्यायाधीशांनी विचारले, रावजी, तुम्ही या राज्याला एका मोठ्या भ्रष्टाचारातून वाचवले आहे. तुमची सेवा आणि प्रामाणिकपणा अद्भुत आहे. न्यायालय तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्हाला शासनाकडून किंवा या न्यायालयाकडून काय हवे आहे? तुमची काय मागणी आहे? संपूर्ण कोर्टरूम दिनंतरावांच्या उत्तराची वाट पाहत होते. दिनंतरावांनी हात जोडले आणि अत्यंत शांत गंभीर आवाजात म्हटले, माय लॉर्ड, मला शासनाकडून कोणताही पुरस्कार किंवा सन्मान नको आहे. माझी न्यायाधीशांना फक्त एकच विनंती आहे. या मुलाने जे कृत्य केलं आहे ते ऐका. बापाविरुद्ध नाही, तर या देशाच्या कायद्याविरुद्ध आणि नीतिमत्तेविरुद्ध केले आहे. त्यामुळे त्याला कोणतीही दया न दाखवता कायद्यानुसार जी कडक शिक्षा असेल तीच दिली जावी. आणि दुसरी गोष्ट, माझी आयुष्याची उरलेली सर्व पेन्शन आणि माझी संपत्ती एका अनाथ आश्रमाला दान केली जावी, जिथे अनाथ मुलांना बापाचे आणि प्रेमाचे संस्कार मिळतील. हे ऐकताच संपूर्ण कोर्टातील लोकांनी उभे राहून दिनंतरावांच्या स्वाभिमानाला आणि न्यायाला टाळ्यांचा गजर करून सलाम केला. समीर डोक्याला हात लावून रडत राहिला, पण आता वेळ निघून गेली होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सत्ता, पैसा आणि पद आज आहे तर उद्या नाहीसे होईल. पण ज्या बापाने आपल्याला जगात आणले, ज्याने आपल्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, त्या बापाशी केलेला विश्वासघात माणसाला आयुष्यात कधीही सुखाने जगू देत नाही. कर्माचा न्याय हा अटळ असतो. तुम्हाला या स्वाभिमानी बापाचा आणि त्याच्या निर्णय याचा कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.